थँक्यू सो मच उमेश सुतार सर, ज्यांचा आवाज तुम्ही ऐकत होतात. एक मोठी मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. दोन ताकदीवर टीम. आता एका बाजूला तुम्ही पाहताय खरं तर शहापूर विभागातून हा संघ दाखल होतो. एका बाजूला टीम विधी 11 बेस्ट ऑफ बोरशेती, तर त्यांच्या विरोधात तुम्ही पाहताय JK शेलू अर्थात जय कोलंबो माता शेलू. आज मात्र अविरशा इलेक्ट्रिक्स आणि 10 पेंट आयलंड या नावाने हा संघ मैदानाच्या उतरला. दोन्ही टीमला विच ऑल द बेस्ट बोथ द टीम. शो द गुड गेम. पहिला बॉल, पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवरती दिशा देण्याचा प्रयत्न फसला होता. पॉइंटला खेळाडू उपस्थित होता, ज्याने मात्र झेल टिपण्याचा प्रयत्न जरूर केला, परंतु कॅच ड्रॉप. पहिल्या बॉलवरती एक सिंगल इथे एकपडली गेली. सिंगलच्या जोरावरती धावफलक मी म्हणेन. स्कोर कार्डला आता शुभारंभ होत असताना 4 षटकांची ही देखील मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. टॉस इथे जिंकला टीम बेस्ट ऑफ बोरशेती संघाने निर्णय घेतला क्षेत्ररक्षण करण्याचा आणि आता इन्व्हाइट केलं यावेळेस टीम JK शेलू या टीमला बॅटिंगसाठी. गणेश आणि साई मसने फुलटॉस होता. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न गॅपमध्ये खेळले. क्षेत्ररक्षकाला चकमा देऊन बॉल मात्र मागे जातोय. पॉइंट दरम्यान पुन्हा एकदा सिंगल इथे माहिती आहे. 4 षटकांची माहिती मॅच आहे, त्यामुळे माहिती येते मात्र साई मस्तेला देखील की बचेंगे तो और भी लढेंगे, त्यामुळेच की काय इथे सिंगल धाव त्याने एकवडली आहे. दुसरीचा प्रयत्न देखील नाही आहे. दोन धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्या. अनिकेत भगत शेलू आणि त्याचबरोबर निहाल शेट्टे आणि अनिकेत भगत यांच्याकडून शुभेच्छा आले टीम शेलू संघाला आणि खास करून साई मस्तीसाठी. इथे देखील ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता, प्रॉपर बॅटवरती नव्हता. एक चिकी सिंगल इथे देखील माहिती आहे आणि सिंगलच्या जोरावरती धावफलक आता पुढे सरकेल. याच दरम्यान बदलापूर समालोचन समितीचे सदस्य आमचे मच्छिंद्र गायकर दापिवली यांच्याकडून देखील टीम JK शेलू आणि राजू तरे यांच्यासाठी खास शुभेच्छा आलेत. त्यांचे शुभेच्छांचा आम्ही स्वीकार करू. गुरुदास सज्ज होता. या आपल्याला देखील जागेवर खेळण्याचा प्रयत्न होता. इथे देखील बॅट आणि बॉलचा संपर्क व्यवस्थित नव्हता, त्यामुळे टप्पा पडला. भरदा वगैरे बॉल निघून चालला. षटक क्रमांक पहिलं तुम्ही पाहता मार्गस्थ आणि पहिल्या षटकाच्या अंती धावफलकावरती धाबा 3 धाबा. अभय शिवाजी खारीक यांच्याकडून शेलू टीम साठी 3 बॉल 3 षटकारासाठी 1000 रुपयाचा कॅश प्राइज आहे.
अजित तरे यांच्याकडून देखील शेलो टीम जर जिंकली तर 5,000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. बक्षिसांचा वर्षाव टीम शेलू संघावरती होत असताना षटक क्रमांक दुसरे घेऊन गोलंदाज तुम्ही पाहताय गोलंदाजी मार्कवरती भावेश येतोय. फटका चांगला एक्स्ट्रा कव्हरला घेतला. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये 2-2 खेळाडू पोहोचतात. दरम्यान 2 धाबा इथे देखील मिळतील. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती आता पुढे सरकत असताना पहिल्या षटकाच्या अंती फक्त आणि फक्त 3 धाबा होत्या. अर्जुन बांगरनं षटक क्रमांक पहिला हाताळला. त्याने धाबा खर्च केला फक्त आणि फक्त 3. षटक क्रमांक दुसरा घेऊन भावेश आला 2 बरोबरती 2 धाबा 4 धाबा आतापर्यंत त्यांनी खर्च केल्या. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न इथे घडलाय काय बॅटची हलकीशी कडा घेतली आणि यष्टिरक्षकाने पुढचं काम तमाम केला आणि अखेर परतावे लागेल गणेशला माघारी. भरदास बाद. अंबेशू एक्सप्रेस तेजस बोराडे यांचं आगमन झालं. वेलकम तेजस. चला तेजस आपल्याला सीमेरेषेवरती पाठवले मनोज यांनी. नवीन खेळाडू मैदानामध्ये प्रभात आता दाखल होतोय या बॅच मध्ये. जे के शेलू बराम बेस्ट ऑफ बोरशेती आशिरेगावचे समाजसेवक उद्योजक विवेकजी तरे यांनी हा संघ बांधला. बेस्ट ऑफ बोरशेती. आणि जेव्हा जेव्हा बदलापूर असेल कल्याण डोंबिवलीमध्ये जेव्हा बोरशेती संघ येत असतो त्यावेळेस मात्र विवेकजी तरे यांच्या माध्यमातून संघ बांधला जातो. षटक क्रमांक दुसरा सज्ज होते पुन्हा एकदा गोलंदाज बाबेश. राईट नंबर टू विकेट. इथे देखील अवे फ्रॉम द बॉडी शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न संपर्क नाहीये. बॅट आणि बॉलचा टप्पा पडल्यानंतर मी म्हणेन भरधाव वेगानं बॉल निघून चालला असते रक्षकाच्या हातामध्ये. सलग आता अजून एक चेंडू तुम्हाला डॉट पाहायला मिळेल. पहिल्या 2 बरोबरती 2 वेळा दुहेरी जरूर एकवटली आणि आता तुम्ही पाहताय सलग 2 बॉल डॉट फेकत असताना. इथे फटका चांगला आहे. क्रिकेटमध्ये सर्वात सेफ फटका लॉंग ऑफच्या मधून एका टप्प्यावरती बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. बाली भागरे पोहोचले जरूर परंतु त्यांचे प्रयत्न अपुरे पडले. बॉल सीमा पार. चौकार. हा चौकार होता. 4 धाब्याच्या साथीनं धावफलक आता वेगाने पुढे सरकेल. टीमची टोटल धावफलकावरती आतापर्यंत 11 धाबा 1/11. गोलंदाज सज्ज होत असताना पुन्हा एकदा भावेश खोदून काढलाय. चांगला फटका पार मिळतोय. कव्हरला खेळाडू उपस्थित. एक चेक सिंगल एक बडी दुसऱ्या प्रयत्न होतोय परंतु लगेच चेंडूला गॅदर केलं. एक सिंगल येते भीती. धावफलक आता सिंगलच्या साथीनं पुढे सरकत असताना टीमची टोटल स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचली. आतापर्यंत 12 धाबा धावफलकावरती तुम्हाला पार मिळतील. मॅजिकल फिंगर आता रोल होत असताना आकाजी तामाणे यांच्या माध्यमातून हे स्कोरबोर्ड सजवलं जातं. उत्कृष्ट स्कोरर आहेत. एक चांगली लेखणी त्यांची आपण पाहतो. त्यांच्याच माध्यमातून हे स्कोरबोर्ड सजवलं जातं. मयूर तामाणे देखील आता आलेच. आज आय थिंक सुट्टीचा दिवस आहे त्यामुळे सर्व खेळाडू आज तुम्हाला या मैदानावरती पार मिळतील. सुपर संडे ग्रँड फिनाले आज तुम्हाला संध्याकाळच्या सत्रामध्ये पाहायला मिळेल. कारण पहिल्या दिवसामध्ये आपण पाहिलं शाहूराजे क्रिकेट संघ नवीन बडवली संघ पुढे सरकला. दुसरा दिवस खरं तर गाजवला. दुसरा दिवस गावदेवी खरबाई टीमने गाजवला आणि आता आपण पाहिलं तिसऱ्या दिवसामध्ये श्री गणेश मानकिवरे टीम देखील कालच्या दिवसामध्ये चांगला क्रिकेट. आणि आज सकाळच्या सत्रामध्ये श्री गणेश दहिवली टीम ते देखील क्वालिफाय झालेत. आणि इथे तुम्ही पाहताय डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता. इथे फटका चांगला. धाबा देखील चांगला मिळतील. बॉल चालला मिड विकेटला. बाउंड्री लाईनच्या बाहेर दे धमाका. षटकार.
पंच पहिल्या बरोबरती धाबा किती आल्या? एकच आली ना. ओके, हा षटकार आलाय. धाव फलक आता बेगाने पुढे सरकेल. टीमची टोटल जाऊन पोहोचली स्कोर कार्ड वरती 19 धाबा. इथे डबल आपण पाहतो. पुन्हा एकदा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला. साई मसने यांच्या बॅटमधून अजून एक धमाका आपल्याला पाहायला मिळेल. चौकारी ते आलाय. धावफलक पुढे सरकत असताना 23 धाबा. येथे देखील बॅटचा फ्लो तर जबरदस्त फिरला होता. पुन्हा एकदा बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. एक षटकार एक चौकारानंतर कमबॅक करायचा प्रयत्न करतोय गोलंदाज तेजसला. तुम्ही पाहता षटक क्रमांक तो तिसरा घेऊन दाखल झाला या मॅचमध्ये. कमबॅक करायचा प्रयत्न कुठेतरी त्याने चालवला या मॅचमध्ये, कारण आतापर्यंत आपण पाहिलं एक चौकार एक षटकार जरूर आला. पहिल्या बरोबर ती एकेरी धाव आली होती. पुढे सरसावले. इथे देखील फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक पोहोचतात. अर्जुन बांगर शहापूरचा वंडर बॉय धावत पळत पोहोचला जरूर. एक चांगला झेल त्याने स्वीकारला आणि अखेर परतावा लागेल साईला माघारी. फलंदाज बाद. नवीन खेळाडू रोहन शेलार आता दाखल झाला या मॅच मध्ये. षटकातील अजूनही काही चेंडू खेळ शिल्लक. शेवटचा बॉल आता शिल्लक आहे. धावफलक आतापर्यंत 23. यावेळी देखील ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न बी शेप मध्ये तुम्हाला फटका पार मिळतोय. खेळाडू आहे डीप मध्ये. एक सिंगल एक पडली. सुसीचा प्रयत्न होतोय. 2 धाबा. एक वड्याचा प्रयत्न इथे झालाय आणि इथे भरपूर वेगाने 2 धाबा मिळतील. शेवटच्या बॉलवरती देखील धाबा आतापर्यंत आपण पाहिल्या 2. आणि आता षटक क्रमांक 4 हाताळण्यासाठी बाली भागरे येतोय. तीन षटकाच्या अंती धावफलक आतापर्यंत 25. षटक क्रमांक 4 घेऊन बाली भागरे येतात गोलंदाजी मार्क वरती. टीम बोरशेती बाली भागरे. सर वेळ थोडस जास्त जातोय. यावेळेस पात्र घडलंय काय पाहावं लागेल. एस्टनच्या मागे यष्टिरक्षक देखील बीट जरूर झाले, परंतु अंपायर सिग्नल नो बॉल आणि त्यावरती 1+1 अशा 2 धाबा इथे मिळतील. पुढचा बॉल फ्री हिट असा इशारा आमच्यापर्यंत पंच करतात. धावफलक 27 धाबा 27. गुरदत वाली फ्रीडचा बॉल होता. आडवा बाटला घेतलाय. गॅप मध्ये खेळायचा प्रयत्न होता. अर्जुन बांगर उपस्थित आहे. दरम्यान मिळेल ती फक्त आणि फक्त सिंगल. आणि आता या सिंगलच्या जोरावरती धावफलक पुन्हा एकदा पुढे सरकतोय. टीमची टोटल जाऊन पोहोचली स्कोर कार्ड वरती आतापर्यंत 28 धाबा. फ्रीडच्या बॉलवरती फुल टोल वसूल करायचं होतं, नाही जमलं. एक सिंगल. बाली राऊंड द विकेट.
इथे देखील बिगिट करण्याचा प्रयत्न प्रॉपर बॅटवरती नाहीये. बॉल चाला स्क्वेअर लेगला. क्षेत्ररक्षक रोशन वेखंडे भरपूर बेगाने संघाचा कॅप्टन पोहोचलाय. चिडलातून पे करतोय. 2 धाबा एकवटाचा प्रयत्न जरूर होता. माणस होता, धाडस जरूर झालं, परंतु इथे परतावं लागेल. बाघारी अजून एक फलंदाज बाद. नवीन खेळाडू मॅनेजर मध्ये राजू तोरे जातो. संघाचा संघ नायक आहे. संघाचा राजा आता मैदानाच्या दाखल झाला. या बाजमध्ये चांगली बॅटिंग करावी लागेल. षटक क्रमांक 14 आपण पाहिलं, जिथे मात्र 3 बॉलचा खेळ आतापर्यंत संपन्न झाला. गोलदस्ता होतो बाली. फुटोस होता. इथे देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये, फक्त पाहत राहिले. बॉल बाउंड लाईनच्या बाहेर. हा षटकार होतो. मी आधीच म्हटलं होतं, संघाचा राजा मैदानापर्यंत दाखल झालाय आणि कॅप्टन लेडिंग फ्रॉम द फ्रंट ही भूमिका त्याने बजावली आहे. आणि आता तो देखील सांगतो कप्तान चला सिनातान, हा तो षटकार. पुन्हा एकदा सफल झाले. क्रॉस बॅट खेळण्याचा प्रयत्न जरूर होता, परंतु इथे डॉट बॉलची समाप्ती होत असताना एक षटकार जरूर आला. पुन्हा एकदा ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न जवळजवळ मी म्हणेन फसला. दरम्यान धावफलक आता पुढे सरकत असताना टीमची टोटल स्कोर कार्डवरती आतापर्यंत 34, 34 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. गोपुडी सारखी बॅट फिरवली. 20 शेपमध्ये फटका घेतलाय. एक सिंगल तर एक पुढे दुसरीचा प्रयत्न चालवलाय. 2 धाबा मिळतील का पाहावं लागेल. दुसरी धावेचा प्रयत्न होतोय. 2 धाबा हरणीच्या गतीने इथे मात्र कंप्लीट करत असताना आणि याच 2 धाब्याच्या साथीने आता धावफलक पुढे सरकेल. 36 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. पहिला बॉल नो होता. तदनंतर पुन्हा एकदा सिंगल, पुन्हा एकदा सिंगल, तदनंतर एक षटकार आला, एक डॉट, एक दुहेरी धाव. आणि आता तुम्ही पाहता टीमची टोटल आतापर्यंत 36 धावा. शेवटचा बॉल आता शिल्लक आहे. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. याच दरम्यान बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न बांगणी उपाध्यक्ष संतोषजी भात्रे साहेबांचं शुभागमन झालं. विनंती आहे आपण या मुख्य व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक स्वागत. इथे देखील फटका चांगला आहे. धावा देखील चांगला मिळते का पाहावं लागेल. क्षेत्ररक्षक पोहोचतोय. रोशन वेखेंडे त्याचे प्रयत्न इथे मात्र अपुरे पडले. बॉल बाउंड्रीच्या बाहेर. शेवट गोड करणारा हा चौकार आलाय आणि याच चौकाराच्या साथीने आता धावफलक जाऊन पोहोचलाय. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती आतापर्यंत 41 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या आणि आता 42 धावाचा टार्गेट या मॅच मध्ये.
चला अधिकचा वेळ खर्च करू नका. टीम बोरशेती चला बाली चला बैठ्याचा ताबा घ्या. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. याच दरम्यान केडी कलेक्शनचे आमचे ओनर कुणालजी जमदरे साहेब यांचं शुभागमन झाले. मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. हार्दिक मनपूर्वक स्वागत. कुणालजी जमदरे आपण आलात आमच्या या स्पर्धेमध्ये, आपला आम्ही आभारी आहोत. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. टार्गेट या मॅचमध्ये 42 धावांचं टार्गेट आता सेट झालं. त्याच धावांचा पाठलाग आता कशा प्रकारे करते टीम मेदी 11 बेस्ट ऑफ बोरशेती हे देखील पाहावं लागेल. नवीन वडुले टीम देखील आली आहे. दीपक जाधव मनपूर्वक स्वागत. संतोषजी पात्रे साहेबांना विनंती आहे आपण मंचावरती या. आपलं मनपूर्वक स्वागत. स्पर्धा तुम्ही पाहताय आंबेशिव आयोजित आई गावदेवी चषक. आज स्पर्धेचा 4था दिवस, अंतिम दिवस तुम्हाला पाहायला मिळेल. आणि अंतिम दिवसामध्ये आपण एक मोठी मॅच आपल्या भेटीस आली. एका बाजूला JK शेलू आणि त्यांच्या विरोधात विधी 11 बेस्ट ऑफ बोरशेती असा सामना तुम्हाला पाहायला मिळतोय. बाली भागरे आणि अर्जुन बांगर ही जोडी तुम्हाला पाहायला मिळेल. शहापूरचा बंडरबॉय आज पुन्हा एकदा मैदानावरती खेळताना दिसणार. मागील वर्षी दापिवलीची स्पर्धा गाजवली होती अर्जुन बांगरनं. तिथे प्रथम क्रमांकाचं पारितोषिक जिंकत असताना एक बाईक देखील अर्जुन बांगरने जिंकली. काही धावापासून मी म्हणेन बाली भागरे मागे राहिला होता त्या मॅचमध्ये, त्या स्पर्धेमध्ये. आणि आता इथे तुम्ही पाहताय 42 धावांचं टार्गेट उराशी बाळगून ही सलामी जोडी दाखल झाली आहे. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज रोहन शेलार. दोन्ही टीमला विश ऑल द बेस्ट. बोथ टीम शो द गुड गेम. पहिला बॉल हा ट्रॅकर होता. पहिल्या बॉलवरती केलाय गोलंदाज रोहनचा भव्य स्वागत. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर हा षटकार. षटकार आलाय. धावफलक आता प्रचंड वेगाने पुढे सरकेल. पहिल्या बॉलवरती मी म्हणेन दे धमाका बाली भागरेच्या बॅटमधून. षटकार आलाय. धावफलक वेगाने पुढे सरकतोय. टीमची टोटल तुम्हाला पाहायला मिळेल 17. अजून या मॅच मध्ये आपण जर पाहिलं तर 23 चेंडूचा खेळ शिल्लक आहे, कारण 4 ओव्हरची मॅच, त्यामुळे आता 23 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. गोलंदाज रोहन. आयोजकाच्या भूमिकेत युवराजजी पष्टे असतील, त्याचबरोबर नरेशजी कडव, ओमकारजी मोरे, नितीनजी ठाकरे, आकाजी तामाणे यांना आपण नेहमीच पाहतो. यावेळेला अपील तर झाली. अपील आणि इथे मात्र फलंदाज बाली भागरे. आता त्याला इथून मात्र मैदान सोडावं लागेल. फलंदाज बाद. आकाश तामाणे असतील, मयूर तामाणे असतील, तेजस बोराडे असतील आणि त्याचबरोबर हरेश कडव असतील, हे देखील आयोजकाच्या भूमिकेत आहेत. दिनेशजी तामाणे असतील, महेशजी तामाणे असतील, यांना देखील आपण कसं विसरू, कारण मासा कधी पाण्याला विसरतो का? नाही ना, मग आम्ही देखील विसरणार नाही होत. हे समचे मंगेजी कडव गुरुदास सज्ज होता. रोहन ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, हलक्या हाताने चेंडूला ढकलला. पहिल्या बॉलवरती षटकार, कोणत्याच गोलंदाजाला आवडत नाहीये. पुढच्याच बॉलवरती रोहनने विकेट संपादित केली बाली भागरेची. इथे सिंगर मिळतीये धावफलक. सिंगरच्या जोरावरती पुढे सरकेल. 7 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. अजूनही 35 धाबांची गरज. एका बाजूला कर्जत तालुक्यातील संघ तुम्ही पाहताय JK शेलू मैदानाच्या मध्ये खेळतोय. दुसऱ्या बाजूला शहापूर विभागातून संघ दाखल झाला.
मैदानाच्या चारपदे टीम बोरशेती. दोन्ही संघ मी म्हणेन मातबगर आहेत. दोन्ही संघाचा खेळ नेहमीच आपण चांगला पाहिला, परंतु आज या मैदानावरती कशा प्रकारचा क्रिकेट खेळतील यावरती साऱ्यांचाच लक्ष आता लागलाय. पहिला बॉल फेस करतोय अर्जुन बांगरला. तुम्ही पाहता दुविधा मनस्थितीमध्ये होते, फटका मोठा खेचू की इथे मात्र ड्राईव्ह करू, आणि याच परिस्थितीमध्ये तुम्ही पाहिलं चेंडू मात्र निघून गेलाय वेगानं. दरम्यान डॉट बॉलची समाप्ती होत असताना रोहनला तुम्ही पाहता आतापर्यंत 4 चेंडू त्यांना फेकले, 7 धावा खर्च करत असताना एक महत्वाची विकेट त्याने घेतली आहे. बाली भागरीला इथे मात्र त्याने बाद केला. खूप चांगली क्षेत्ररचनाची भव्य रचना तुम्हाला आज सातत्याने पाहायला मिळेल. गुरदास रोहन इथे फटका चांगला आहे. अलॉंग द कार्पेट बॉल चालला बी शेप मध्ये. क्षेत्ररक्षक साई मस्ते जज करतोय, उचलून फेकेल तर बाण एक चेक सिंगल इथे देखील भेटते. सिंगलच्या जोरावरती धावफलक आता पुढे सरकत असताना टीमची टोटल 8 आकड्यावरती तुम्हाला पाहायला मिळेल. दोन्ही संघ आज मात्र मोठ्या आज ताकदीने उतरलेत. एका बाजूला जे के शेलू तर दुसऱ्या बाजूला बेस्ट ऑफ बोरशेती. सिंगलच्या साथीनं 8 धावा. टीमची टोटल एकवटी गेली आहे. नवीन खेळाडू बाबेश मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. गुरदा तयार. आडवा बाटणं खेळण्याचा प्रयत्न होता, पंचाकडे दाद मागतात, पंच सहमत नाही आहेत. दरम्यान पुन्हा एकदा डॉटबॉलची समाप्ती होत असताना ज्यावेळेस शेलू संघ मैदानाच्या आतमध्ये खेळत होता त्यावेळेस पहिल्या षटकाच्या अंती आपण पाहिलं फक्त 3 धावा होत्या, परंतु आता त्याचं प्रत्युत्तर देत असताना ज्यावेळेस बोरशेती संघ बॅटिंग करतोय पहिल्या षटकाच्या अंती 8 धावा धावफलकावरती तुम्हाला पार मिळेल. अजून या मॅचचा जर विचार केला तर 34 धावांची अजूनही गरज या मॅचमध्ये टीम बोरशेती संघाला जिक्र करिता. प्रभात आलेत गोलंदाजी मार्कवरती. षटक क्रमांक दुसरा हाताळण्यासाठी प्रभात. स्ट्रायकिंग वरती अर्जुन. पहिला बॉल फुलटॉस होता, ऑन साइडला टर्न केला, क्षेत्ररक्षक पोहोचतोय. वाड कॅच. काय झेल स्वीकारलाय या स्पर्धेमध्ये मी बडे सर्वात उत्कृष्ट झेल आता स्वीकारत असताना खेळाडू होता मिड विकेटला शोएब होता ज्याने मात्र झेल स्वीकारला, आणि आता अखेर अर्जुन बागरला परतावे लागेल माघारी. फलंदाज बाद. अकरा खेळाडूने कौतुक केले शोएबचं, आणि त्यामुळेच की काय तुम्ही पाहताय एक उत्कृष्ट झेल आता स्वीकारतात. एक चांगला झेल तिथे स्वीकारला शोएबच्या माध्यमातून. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. या दरम्यान आमचे एरंदाळ गावचे शाखा प्रमुख मयूरदादा मेहेर यांचाही शुभागमन झाले. विनंती आहे या मंचावरती आपलं मनपूर्वक स्वागत. जड पावलाने आता जड अंत करणारे मैदान सोडत असताना अर्जुन बांगरला तुम्ही पाहता या मॅचमध्ये टार्गेट तितकंसं मोठं नव्हतं आणि टार्गेट तितकंसं छोटं देखील नव्हतं या मॅचमध्ये, परंतु आता तुम्ही पाहताय थोडंसं कुठे ना कुठे मी म्हणेन पारडं जड झाले टीम शेलू संघाचं या मॅचमध्ये, परंतु अजूनही मैदानाच्या आतमध्ये रोशन वेखंडे सारखा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. या मॅचमध्ये कशा प्रकारची कामगिरी तो करेल, संघनायकाची भूमिका बजवेल का या मॅचमध्ये, हे साऱ्या प्रश्नाचं उत्तर आता गुपित तुम्हाला पाहायला मिळेल. गोलंदाज प्रभात पहिल्या बॉलवरती विकेट संपादित करतोय.
क्षपण झाले. ॲडवा बाटा खेळण्याचा प्रयत्न पोहोचतोय. शरीरावरती चेंडू आदळलाय. दरम्यान तीन तीन खेळाडू चेंडूवरती येतात. एक सिंगल येते देखील मिळते. लिगबाजच्या स्वरूपात एक सिंगल धावफलकावरती जोडली जाईल आणि त्या सिंगलच्या साथीने धावफलक 9 या आकड्यावरती तुम्हाला पार पाहिजे. गोलंदाज प्रभात सज्ज होतो. पुन्हा एकदा राईट मोडतो विकेट. समोर भावेश ऑन साइडला खेचलाय. घुटना टेक आणि इथे सिक्सर देख असा फटका खेचलाय जरूर आणि अखेर बॉल बाउंड्री बाहेर. झेल भरपूर चांगला तिथे स्वीकारला होता परंतु मी म्हणेन रेषेवरती पाय पडला असावा.
चांगला निर्णय तुमच्यापर्यंत ते पोहोचवतील. दोन्ही पंच तुम्ही पाहताय 4 दिवसामध्ये उल्लेखनीय कामगिरी त्यांची आपण पाहिली आहे. परंतु या मॅच मध्ये आता नक्की घडले काय हे देखील पाहावं लागेल. 11 खेळाडूंनी अपील तर केली आहे. इथे मात्र तुम्ही पाहताय बाबेश जो यंगस्टर खेळाडू आहे, एक चौकार त्याच्या बॅटमध्ये आपण पाहिला. पंचाचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचेल. नक्की घडले का? व्हाईट बॉल एक्स्ट्राच्या स्वरूपात एक धाव आता बहाल करण्यात आली आहे. पंचाचा निर्णय अंतिम असेल याची आपण नोंद घ्यायची. टीम शेलू रिव्ह्यू नाहीये याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. पंचांचा निर्णय अंतिम असणार याची आपण नोंद घ्यायची आहे. चला खेळ सुरू करायचे. साई खेळायला सुरुवात करा कारण आपल्याकडे वेळ कमी आहे. एक्स्ट्राच्या स्वरूपात एक धाव बहाल केली. धावफल पुढे सरकतोय 16 धावा. टीमची टोटल तुम्हाला पार बेल. षटक क्रमांक दुसरे घेऊन प्रभात आलेत. आतापर्यंत प्रभावशाली गोलंदाजी त्यांनी केली आहे. या मॅच मध्ये पहिल्या षटकामध्ये 8 धावा खर्च केल्या गोलंदाज रोहन. त्याच प्रकारची गोलंदाजी मी म्हणेन आतापर्यंत प्रभात देखील केली आहे. परंतु अजून काही चेंडू शिल्लक आहेत या मॅच मध्ये. टार्गेटचा विचार केला तर तब्बल 42 धावांचं टार्गेट आहे या मॅच मध्ये. गोलंदाज सज्ज होतोय. राईट नंबर टू विकेट. इथे देखील अडबा बाटक खेळण्याचा प्रयत्न प्रॉपर बॅटवरती नव्हता. दरम्यान धाव घेण्याचा प्रयत्न होता. शरीरावरती चेंडू उधळतोय. भावेशला तुम्ही पाहता जो मैदानावरती थोडंसं चाचपडत आता खेळतोय कारण बाली बागरे असेल त्याच्या साथीनं अर्जुन बागेर असेल हे दोन्ही फलंदाज आता बाद झालेत. त्यामुळे मैदानावरती रोशन आणि त्याच्या साथीनं तुम्ही पाहताय भावेश हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. जरूर थोडीशी दुखापत जाणवतीये. धाव फलक 16 धावा. 2 to go. 2 बॉलचा खेळ आता शिल्लक आहे या मॅच मध्ये. गुरु तयार. भावेश इथे देखील पुन्हा एकदा चांगल्या चेंडूची सांगता होत असताना थडब्यांचा खेळाडू पुढे सरकतोय. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न जरूर होता परंतु इथे 22च्या स्वरूपात एक सिंगल मिळणार आहे आणि त्या सिंगलच्या साथीनं धावफलक 17. सतरा धावा. इथे देखील ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा बिबेने चांगली गोलंदाजी. आता महत्वाच्या मध्ये होत असताना एक षटकार जरूर आला प्रभातच्या विरोधात परंतु आतापर्यंत हात खोलून दिले नाहीये प्रभातनं. षटक क्रमांक दुसरा तुम्ही पाहताय पूर्णपणे आता समाप्त होत असताना पहिल्या षटकाच्या अंती 8 धावा आणि आता या षटकामध्ये देखील काय कमबॅक केले. धावफलक तुम्ही पाहताय 17. याकड्यावरती 9 धावा मी म्हणेन आतापर्यंत खर्च केला गोलंदाजी करत असताना गोलंदाज प्रभातच्या माध्यमातून. 12 चेंडूचा खेळ आता शिल्लक आहे या मॅच मध्ये. 25 धावांची गरज. 12 मध्ये 25 चेस करावे लागतील टीम बोरशेती संघाला.
गोरदाचं प्रेम येतोय. गोरदाची बारपरती षटक क्रमांक तिसरे घेऊन तो दाखल झालाय. 12 चेंडूमध्ये 25 धाबाची गरज. चला चारही टीम आपण यायचं आहे. टीम श्री गणेश मानकिवली, टीम शौराजी क्रिकेट संघ रुपेन मडवली आणि टीम गावदेवी खरबाई आणि श्री गणेश दहिवली दोन्ही टीमचे कॅप्टनला चारही टीमच्या कॅप्टनला विनंती आहे आपण मुख्य व्यासपीठावरती यायचं. प्रेम 12 चेंडू 25 धाबांची गरज. पहिला बॉल फुलटॉस होता ऑन साइडला खेचलाय. फटका फसलाय. खेळाडू जज करतो. एक चांगला झेल तिथे स्वीकारला. अखेर मैदान सोडावं लागतंय. बाबेश या बॅचमध्ये साचपडतच खेळत होता आणि अखेर आता मैदान सोडतोय. फलंदाज बाद. उदय भागरे आता नवीन खेळाडू मैदानाच्या मध्ये तुम्हाला बार बेल. चला क्षेत्रक्षण लगेच विखुरलेल्या अवस्थेमध्ये लावून घ्या. फुलटॉस होता ऑन साइडला खेचलाय. क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा उपस्थित. अजून एक झेल टिपलाय. नवीन खेळाडू उदय मैदानात दाखल जरूर झाला परंतु आल्या पावले आता तो देखील मैदान सोडतोय. फलंदाज बाद. बारा चेंडूमध्ये 25 ची गरज असताना सलग 2 बॉलवरती आता 2 विकेट येथून संपादित केल्या. दरम्यान अंबिशुगावचे पोलीस पाटील अनिलजी माळुंगे साहेब यांचं आगमन झालं. त्यांच्या साथीला मंगेजी कडव त्यांचं आगमन झालं. त्यांचे मनपूर्वक हार्दिक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. नवीन खेळाडू मैदानावरती अजून एक दाखल होता. तेजस बॅटची कडा आहे. पुन्हा एकदा फरदा बाद होतो. अजून एक विकेट हॅट्रिक. आता तुम्हाला पारमॅच शेलू टीमच्या नावावरती सलगचा तिसरा धक्का टीम बोर्शी दिला. चला बॅट्समन लगेच जा मैदानाच्या आतमध्ये. नवीन खेळाडू हर्ष 9 चेंडूचा खेळ आता शिल्लक आहे. 25 धाबांची गरज आहे. नवीन खेळाडू हर्ष आता दाखल झालाय या बॅच मध्ये. गुड सज्ज होतोय. राईट मोड द विकेट. फुलटॉस होता ऑन साइडला खेचलाय. चौथा फलंदाज बाद होईल का? हो झालाय. 4 विकेट संपादित करत असताना गोलंदाज तुम्ही पाहताय प्रेम आणि अक्षरशः मी म्हणेन आता आगीचे निखार तो फेकतोय मैदानाच्या मध्ये कारण सलग चौथा धक्का टीम बोर्शी दिला. फलंदाज बाद.
खरं तर मी कौतुक करेल त्या शोएबचं, ज्या शोएबनं झेल स्वीकारला दाई मारत असताना. तिथून मी म्हणेन पूर्ण सामना टर्न झाला, कारण तो झेल शहापूरचा बंटर बॉय अर्जुन बांगरचा झेल होता. जर अर्जुन बाद झाला नसता तर मी म्हणेन चित्र काही वेगळं पाहायला मिळालं असतं, परंतु जर आणि तरला महत्व नाही आहे, त्यामुळे अजून एक फलंदाज इथे बाद होतो. नवीन खेळाडू इथे देखील अपील तर झाली आहे, परंतु पंच सहमत नव्हते. सनी भोईर सरांचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचतोय की व्हाईट बॉल हा इशारा त्यांनी इथे घोषित केला. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये केतन आता दाखल झाला या मॅच मध्ये. धावफलक 18, आता 24 ची गरज. इथे देखील डॉट बॉलची समाप्ती होत असताना पुन्हा एकदा चांगल्या चेंडूची सांगता झाली आहे. शेलू टीम तुम्ही पाहता JK शेलू हा संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतो. चांगली कामगिरी आतापर्यंत करत असताना पुन्हा एकदा डॉट बॉलची समाप्ती झाली आहे. धावफलक पुढे सरकत असताना धावफलक पूर्णपणे 18 आकड्यावरती स्थिर आपला. 5 चेंडूचा खेळ संपन्न झाला. शेवटचा बॉल आता शिल्लक. गोलंदाज प्रेम फुटस होता. इथे मात्र ढकलण्याचा प्रयत्न होतोय, परंतु पुन्हा एकदा डॉट बॉलची समाप्ती होत असताना रोशन वेखंडेला आपण पाहिलं, जो मात्र मैदानाच्या पदे दाखल जरूर झालाय, परंतु रोशन आतापर्यंत केले त्यामध्ये पूर्णपणे बॅटिंग त्याच्या वाटेला आली नाही आहे आणि आतापर्यंत थोडासा नाराज स्वतःच्या कामगिरीवरती देखील. आता येणारे अजूनही 6 चेंडूचा खेळ शिल्लक या मॅच मध्ये जिंकण्याकरिता 24 धावांची गरज आहे. चला अधिकचा वेळ खर्च करू नका. साई सर्व बंद करा. 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 24 धाबाची गरज आहे. साई मस्त आलेत गोलंदाजी मार्क वरती. सॅकिंग वरती रोशन वेखंडेला तुम्ही पाहता जो संघाचा संघनायक आहे. आज मात्र इथे कॅप्टन पारी त्यांना खेळावे लागेल. या 5 मध्ये चांगला क्रिकेट खेळावा लागेल रोशन वेखंडेला. पहिला बॉल ऑन साइडला खेळलाय. 24 धाबाची गरज असताना पहिल्या बॉलवरती धमाका तुम्हाला पाहायला मिळेल. रोशन वेखंडेचा बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर हा षटकार येतोय. धावफलक पुढे सरकेल. 5 बॉलचा खेळ शिल्लक या मॅच मध्ये जिंकण्याकरता अजूनही 18 धाबाची गरज. चला अधिकचा वेळ खर्च करू नका. लगेच आपण खेळायला सुरुवात करतोय. सहा चेंडू मध्ये 24 धावांची गरज असताना पहिल्या बॉलवरती षटकार ठोकलाय रोशन वेखंडेच्या बॅटमधून. आता 5 बॉलचा खेळ शिल्लक. इथे देखील फटका चांगला आहे. गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्र डीप मध्ये बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर हा चौकार येतोय आणि या चौकाराच्या साथीने आता धावफलक पुन्हा एकदा पुढे सरकेल. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती 28 धाबा. आता येणारे 4 बॉलचा खेळ शिल्लक या मॅच मध्ये आणि अजूनही 14 धाबाची गरज आहे. 4 चेंडू मध्ये 14ची गरज आहे. सामना इथून टर्न होईल का पाहावं लागेल. या मॅच मध्ये मी आधीच पडलो होतं. रोशन वेखंडेने नॉनस्टॅकिंग एंडवरती उभा असताना बऱ्याचशा घोड्यामोडी पाहिलेत. जर रोशनला आधी स्ट्राईक मिळाली असती तर धाबा मैदानावरती बनल्या असत्या यात शंकाच नाहीये. तोच खेळाडू पुन्हा एकदा सज्ज होतोय. इथे देखील ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. बॉल एक्स्ट्रा कव्हरला ट्रॅव्हल होतोय. 2 धाबा मिळतील यात शंकाच नाहीये आणि फक्त 2 धाबांवरती आता समाधान मानावं लागेल. टीमची टोटल या 2 धाब्याच्या साथीने 30 आकड्यावरती तुम्हाला पाहायला मिळते. टार्गेट होतं या मॅच मध्ये आपण पाहिलं जवळजवळ 42 धाबांचं आणि आतापर्यंत धावफलकावरती धावा 30 धाबा बनल्या गेल्या. अजून या मॅच मध्ये मी म्हणेन 3 बॉलचा खेळ शिल्लक. 12 धाब्याची गरज आहे. 2 मोठे फटके खेचावे लागतील. बेगीट करण्याचा प्रयत्न. संपर्क नाहीये बॅटन बॉलचा. दरम्यान डॉट बॉलची समाप्ती होत असताना आता तुम्ही पाहताय शेवटचे 2 बॉल शिल्लक या मॅच मध्ये
आणि अजूनही 12 धाबांची गरज आहे. हा बघा ढाबा विठ्ठलजी मालुंगे काकांचं आगमन झालंय. बरपूर्वक हार्दिक स्वागत. शेवटचे 2 बॉल आणि 12 धाबांची गरज. 2 बॉल 12. 2 चेंडूमध्ये 12 धाबांची गरज असताना सामना जाणार कुठे हे देखील पाहावं लागेल या बॅचमध्ये. फुलटॉस होता ऑन साइडला खेचून मारलाय क्षेत्ररक्षक आय डीप मध्ये. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. शेवटच्या बॉलवरती आता 6 धाबांची गरज आहे. 1 चेंडू 6 धाबा या मॅचमध्ये आता तुम्हाला पाहायला मिळते. दोन्ही संघ मैदानाच्या प्रयत्नांची पराकाष्ठा करतात. 6 चेंडूमध्ये 24 धाबांची गरज असताना मी म्हणेल सामना होता कुठे, सामना आला कुठे. 1 चेंडू जरी निर्धाव आलाय तर देखील रोशन बेखेंडे तुम्ही पाहताय मैदानाच्या मध्ये तो लढतोय. या मॅचमध्ये आतापर्यंत संघर्ष आता दोन्ही टीमचा वाढलाय. कारण इथून आपण जर पाहिलं तर शेलू संघाला जिंकायचे जरूर, परंतु बोरशेती संघाला हार नाही आहे मंजूर. आणि म्हणून तर म्हटलं जातं ना, जिंदगी में कभी भी किसी को बेकार मत समझना दोस्तों, क्योंकि बन पड़ी घड़ी दिन में 2 बार सही समय बदलती है. प्रत्येकाची वेळ येते. त्यामुळे आपण पाहतोय आता या मॅचमध्ये 6 चेंडूमध्ये 24 धाबांची गरज असताना सामना येऊन ठेपलाय. शेवटचा 1 बॉल 6 धाबांची गरज. पहिल्या डावामध्ये का बॅटिंग केली टीम शेलू संघाच्या खेळाडूंना आणि आता तुम्ही पाहताय शेवटचा 1 बॉलमध्ये 6 धाबांची गरज असताना सामना जाणार कुठे. दोन्ही टीमचा खेळ आवडला असेल तर एकदा जोरदार टाळ्या. हाफ ट्रॅकर बॉल होता, त्याला मात्र भिरकावून देण्याचा प्रयत्न फसला यावेळेस रोशन बेखंडेचा. परंतु रोशनचा खेळ आवडला असेल तर टाळा व्हायला हरकत नाही आहे. कारण 6 चेंडूमध्ये 24 धाबांची गरज असताना तुम्ही पाहताय शेवटच्या बॉलपर्यंत तो लढला. परंतु इथे टीम जे की शेलू संघ इथे विजय ठरतोय. विजय संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. आणि टीम बेस्ट ऑफ विधी 11 बोरशेती आपलं देखील कौतुक. या मॅचचा मार्ग मॅच. चला सेकंड करा मग मैदान सोडा रोशन.